राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची देवगिरी बंगल्यावर आज साप्ताहिक बैठक। राष्ट्रवादी विलीनीकरणावर सुनेत्रा पवार आमदारांशी संवाद साधण्याची शक्यता। मंत्री जिरवाळांच्या कार्यालयातील लाचखोरी प्रकरणावर देखील चर्चेची शक्यता। अजित पवारांच्या अपघातानंतर सुनेत्रा पवारांचं पहिलं भाषण। एका क्षणात आपण सगळे पोरके झालोत, दादांच्या मनातील स्वप्न साकार करू, विजयी उमेदवारांसमोर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार भाऊक। रस्ते आणि बागांना टिपू सुलतानचं नाव देण्यासाठी रितू तावडे आणि अमित साठमांचं अनुमोदन। भाजपनं आ बैल मुजेमार करू नये संजय राऊतांचा निशाणा, तर भाजपनं कधी असे प्रस्ताव आणलेले नाहीत मंगलप्रभात लोढांचं प्रत्युत्तर। मालेगाव महापालिकेत टिपू सुलतानचा फोटो पुन्हा लावणार, उपमहापौर शाने हिंदे यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा वादाची चिन्ह। भाषणादरम्यान टिपू सुलतानची स्तुती देखील। सपकाळांच्या वक्तव्यानंतर पुण्यामध्ये काँग्रेस भवनासमोर मोठा तणाव। भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आमने सामने। दोन्ही कार्यकर्त्यांची एकमेकांवर दगडफेक। 50 ते 60 भाजप कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल। पुण्यामध्ये काँग्रेसची 4 वाजता बैठक। भाजप नेत्यांना अटक करा नाहीतर मोठं आंदोलन करणार। काँग्रेस भवनातील राड्याप्रकरणी काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदेंचा इशारा। गणेश नाईकांनी स्वगृही परत यावं। भाजपसोबत राहून शिंदेंविरोधातील लढाई लढता येणार नाही। संजय राऊतांकडून गणेश नाईकांना ठाकरेंच्या शिवसेनेत येण्याची ऑफर। एकच अतिशहाणा तो समजतो सगळ्यांचा बैल रिकामा। ठाकरे बंधूंच्या निवडणुकीतील चुकांबाबत रोखठोकमध्ये मत व्यक्त केल्यानंतर संदीप देशपांडेंची नाव न घेता संजय राऊतांवर टीका, तर टीकेवर राऊतांनी उत्तर देणं टाळलं। मुंबई महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेतेपदी किशोरी पेडणेकरांच्या नावाची आज अधिकृत घोषणा, तर भाजपच्या गणेश खणकरांचं सभागृह नेतेपदी नाव जाहीर होणार। समित्यांमधील सदस्यांची ही घोषणा केली जाणार। नाशिकमध्ये विरोधी पक्षनेतेपदी ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रथमेश गीतेंची नियुक्ती। पक्षश्रेष्ठींकडून प्रथमेश गीतेंच्या नावाचे आदेश प्राप्त। विशेष सभेत घोषणा होणार। भिवंडी महापालिकेत महायुतीत फूट। भाजप शिवसेना महापौरपदाची निवडणूक वेगवेगळी लढवणार। पक्षनेते प्रकाश पाटील यांची घोषणा। मंत्रालयातील जिरवाळांच्या कार्यालयातील लाचखोरी प्रकरण। आरोपी राजेंद्र ढेरिंगेच्या नाशिक रोडमधल्या घराची झडती। महत्वाची कागदपत्रे एसीबीकडून जप्त। आजच्या सुनावणी दरम्यान कागदपत्र सादर केली जाण्याची शक्यता। माजी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या अर्जावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिका मिळवल्याचं प्रकरण। कोकाटेंची आमदारकी जाणार की राहणार याकडे लक्ष। छत्रपती संभाजीनगरमधील सामूहिक कॉपी प्रकरणात प्रशासनाची मोठी कारवाई। कन्नडच्या जैतापूरमधल्या शाळेतील एकूण 24 जणांवर गुन्हे दाखल। संबंधितांवर निलंबनाची कारवाई सुरू। मुंबई पुणे द्रुतगती मार्गाच्या अभ्यासासाठी 7 सदस्यीय समितीची स्थापना। अपघात टाळण्यासाठी उपाययोजना सुचवणार। सार्वजनिक बांधकाम विभागाचे माजी सचिव सीपी जोशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती। शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर मंदिरात चक्क गोमूत्र शिंपडलं। सिल्लोड तालुक्याच्या रहिमाबाद इथला प्रकार। सत्तारांच्या दर्शनानंतर मंदिर शुद्धीकरण केल्याचा व्हिडिओतनं दावा। मुंबईला प्रदूषणाचा विळखा आणि उकाड्याचा ताप। 24 ठिकाणांचा हवा गुणवत्ता निर्देशांक 200 अंकांच्या पुढे, तर प्रदूषण नियंत्रणात प्रशासन अपयशी ठरल्यामुळे मुंबईकरांची चिंता वाढली। T20 सामन्यात भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय। 61 धावांनी भारताचा विजय। शानदार अर्धशतक करणारा ईशान किशन ठरला सामनावीर। पाकिस्तान अवघ्या 114 धावांवर गारद। मुख्यमंत्री डॉक्टर मनमोहन यादव यांचं हेलिकॉप्टर हवेत अचानक डगमगलं। मध्य प्रदेशच्या खंडवामधील घटना। पायलटनं प्रसंगावधान राखल्यामुळे तत्काळ परिस्थिती नियंत्रणात। मोठा अपघात टळला। इंडिगो एअरलाइन्स मोठ्या प्रमाणात पायलटची भरती करणार। तब्बल 1000हून अधिक पायलटची नियुक्ती केली जाणार। इंडिगोच्या सुविधेमध्ये झालेल्या मोठ्या गोंधळानंतर निर्णय। भारत फ्रान्सकडून 114 राफेल लढाऊ विमानं खरेदी करणार। उद्यापासून फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन भारत दौऱ्यावर। विमानं खरेदी करण्याच्या करारावर शिक्कामोर्तब होणार।